नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। एक जिल्हा ज्याचं नाव बीड, पण या बीड जिल्ह्यातल्या आका आणि जीन यांनी अक्षरशः थैमान माजवलंय। आका आणि जीन यांच्या जोड्या आता एक नाही आहेत, दोन नाही आहेत, तर तीन तीन जोड्या आता या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सगळेच जण म्हणतात की तुम्ही फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे याच जोडीबद्दल बोलताय। आका आणि जीन एकच, कोण म्हटलं तुम्हाला? आजच्या या लाईव्ह मध्ये तुम्हाला तीन जोड्या ऐकवतो आणि आणखी अशा किती जोड्या या बीड जिल्ह्यात पाहायला मिळणार आहेत परमेश्वरच जाणे। कारण सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हा आम्हाला एक जोडी मिळाली, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड। वाल्मिक कराड जीन आणि धनंजय मुंडे आका, म्हणजे ही पहिली जोडी आका जीनची। नंतर दुसरी जोडी, ज्या व्यक्तीनं धनंजय मुंडे यांना आका म्हटलं, आकाचे आका म्हटलं, त्याच सुरेश धस यांची एक जोडी महाराष्ट्राच्या समोर आली। त्यात खोक्या हा जीन आणि सुरेश धस त्यांचे आका। आता या धनंजय मुंडेंना जे आकाचे आका म्हणत होते, आणखी एक समोर जोडी आली, ती म्हणजे बजरंग सोनवणे खासदार आणि त्यांचा जीन माऊली माने। आता या तीन तीन जोड्या आणि यांच्या दिमतीला पोलीस, तर त्या बीडचं वाटोळच होणार की। त्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी, सर्वसामान्यांनी जगायचंच नाही अशी परिस्थिती या बीड जिल्ह्यामध्ये करून टाकलेली आहे। कारण या बीड जिल्ह्यात कुणाला काढायचा आणि कुणाला दडवायचा हाच प्रश्न आता पुढे आलाय। सुरेश धस मोठ्या तोंडानं म्हणत होते आका आणि त्यांचे आका, आका आणि त्यांचे आका। थोड्याच दिवसांनी सुरेश धसच आका बनले आणि खोक्या त्याचा जीन बनला। त्यामुळं खोक्या आणि सुरेश धस, खोक्या आणि सुरेश धस, की लगेच थोड्या दिवसांनी बजरंग सोनवणे जे म्हणत होते आका आणि त्यांचा आका, आका आणि त्यांचा आका, झालं इथे माऊली माने जीन बनला आणि बजरंग सोनवणे त्याचे आका बनले। कोण मोटारसायकलवर काय फिरवतंय, कोण मिठ्या काय मारतंय, कोण एकमेकांच्या गळ्यात गळे काय घालतंय, या सगळ्या जोड्या बीडनं पाहिल्या। यांचे व्हिडिओ व्हायरल, यांचे रील व्हायरल, यांचे फोटो व्हायरल, आणि अशा सगळ्या जोड्या जेव्हा महाराष्ट्रासमोर आल्या तेव्हा मात्र अख्ख्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडला, जो मी लाईव्ह मध्ये घेतलाय, बीडला कुणी नाही का गुणी, का सारे एकाच माळेचे मणी? याच शीर्षकाखाली आज मला लाईव्ह घ्यावं लागतंय। सगळेच जण म्हणतात फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड। कोण म्हणतं तुम्हाला? आता मी दोन जोड्या सांगितल्या ना, खोक्या भोसले, सुरेश धस, माऊली माने आणि बजरंग सोनवणे। आता आणखी किती जोड्या येणार पुढे कुणास ठाऊक। पण आजच एक बीड मध्ये एक मोठा प्रकार घडलाय, तो पहिल्यांदा सांगतो। कारण की या सगळ्या जोड्यांच्या दिमतीला आहेत ना ते पोलीस। या चिरीमिरीच्या नावाखाली या पोलिसांनी बीड मधल्या राजकारणी आणि गुंडांच्या पायी सर्वसामान्य माणसांचे हाल केले। आणि तेच हाल आज प्रत्यक्षात मी तुम्हाला एका घटनेतून सांगणार आहे आणि मग मी माझ्या विषयाकडे वळेन। अहो काय परिस्थिती आहे बीड मध्ये, उठसूट कुणीही गुंड होत चाललाय, उठसूट कुणीही गुंड बनत चाललाय। हा प्रकार आहे बीड शहरामध्ये आज घडलेला, बीड शहरातला प्रकार आहे। काय घडलं सांगतो। आज शनिवार सकाळी काही नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, 6 जणींचा एक ग्रुप, या 6 जणी, त्यांना प्रशिक्षण जे दिलं जातं की घरात जाऊन भेटी घ्यायच्या प्रत्येकाच्या, यानुसार त्यांनी आज बीड शहरात घरभेटी सुरू केल्या। या घरभेटी सुरू असताना त्या बीड शहरातल्या धांडे गल्लीत गेल्या। धांडे गल्ली बीड मधल्या सगळ्यांना परिचयाची आहे ती। त्या धांडे गल्लीत गेल्यानंतर काय झालं,
त्यांच्या मागून टू व्हीलरवर 2 टवाळखोर आले. 2 टवाळखोर. या 2 टवाळखोरांनी काय केलं, त्यातल्या एकानं या ग्रुपला अडवलं आणि एकीला एक चिठ्ठी दिली. आता त्या चिठ्ठीत काय होतं, मोबाईल नंबर. बघा पोलीस कसे या सगळ्या गुंडांना आणि पुंडांना सामील आहेत ना, याचं उत्तर तुम्हाला देतो मी. हे सगळे जे काही 2 टू व्हीलर आलेले टवाळ यांनी एक चिठ्ठी दिली त्या पोरीच्या हातात, त्या ग्रुपच्या हातात. त्यात होता मोबाईल नंबर. आता मुली घाबरल्या. घाबरल्यानंतर त्या पुढे गेल्या आणखी. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांना याच 2 टवाळखोरांनी अडवलं. आता त्यातल्या एकाला लोकांनी पकडलं आणि एक जण पळून गेला. आता एवढं सगळं घडल्यानंतर ही पीडित मुलगी आपल्या प्राचार्यांना घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात गेल्या. आता त्या ठिकाणी जे शीतल कुमार बल्लाळ म्हणून बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय आहेत ते काही उपस्थित नव्हते. पण त्यांच्या अनुपस्थितीत तिथला चार्ज सांभाळणारे एक पीएसआय होते. या पीएसआयचा रुबाव इतका की ते काय म्हणाले या सगळ्या तक्रारदारांना, आज मी इथला प्रमुख आहे आणि आपला तोरा दाखवायला सुरुवात केली. आता खरी गोष्ट तर पुढेच आहे. ज्या पीडित मुली या प्राचार्यांसोबत त्या ठिकाणी तक्रार दाखल करायला गेल्या त्यावेळी सुरुवातीला त्यांची तक्रारच लिहून घेतली नाही. आता काय केलं त्यांनी त्यावेळी, त्यांनी स्पष्ट म्हटलं त्या पीएसआयनी, तो मुलगा खूप डेंजर आहे, त्या मुलाच्या नादी लागू नका, नंतर त्रास होईल, गुन्हा दाखल केला तर नंतर कोर्टात जावं लागेल, असं म्हणून त्या पीडिता आणि प्राचार्यांनाच धमकी दिली. आणि तुम्ही पीडितांचं, सर्वसामान्यांचं, तक्रारदारांचं रक्षण करताय का त्यांना भीती घालताय? तो मुलगा फार डेंजर आहे, पोलीस सांगतोय तक्रारदाराला. अरे तात्काळ गाडी काढून त्याचा शोध घेऊन दांडक्याने फोडून काढलं पाहिजे होतं. पण तुम्ही तिथं खुर्चीत बसून मी आजचा इन्चार्ज प्रमुख आहे असा तोरा मिरवताय आणि परत वर्ण तक्रारदारांना भीती दाखवताय. आधीच त्या मुली घाबरलेल्या, एक चिठ्ठी हातात आलेली त्यात मोबाईल नंबर हलवला, परत दुसऱ्या गल्लीत जाऊन अडवलं आणि तुम्ही त्यांनाच घाबरवताय. मुलगा डेंजर आहे, त्रास होईल, नंतर कोर्टात जावं लागेल. अरे ही कुठली पद्धत? आता हे जेव्हा सगळं सिव्हिल सर्जनना कळलं, जिल्हा शल्य चिकित्सक तात्काळ डॉक्टर अशोक थोरात ऑपरेशन थिएटर रूम तिथलं काम आटोपून पहिले पोलीस ठाण्यात गेले. तिथं गेल्यानंतर सुद्धा या पीएसआयचा तोरा कायम. दस्तूर खुद्द सीएस ना म्हणजे सिव्हिल सर्जनना पुन्हा तो तेच ऐकवतोय. आता ते सगळं रामायण ऐकल्यानंतर थोरात म्हणाले स्वतःच्याच मनाशी, त्याच्यासमोर तर काही बोललेच नाही, अरे बाबा तू मलाच जर एवढं सांगत असशील तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल होत असतील, त्यांनी तक्रार कशा द्यायच्या. आणि त्यावेळी त्यांनी एक उदाहरण दिलं. शीतल कुमार बल्लाळ जे तिथले पीआय आहेत, ते जेव्हा एखादा तक्रारदार येतो ना तेव्हा त्याला पहिल्यांदा आधार देतात, धीर देतात आणि मग त्याची तक्रार लिहून घेतात. आता या सगळ्या पीएसआय आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना शीतल कुमार बल्लाळ यांनी आता कशी तक्रार लिहून घ्यायची याचं प्रशिक्षण द्यावं असं स्वतः सीएस म्हणालेत. आता तुम्हीच मला सांगा, या बीड शहरामध्ये जर असे पोलीस वरिष्ठ अनुपस्थितीत असल्यानंतर असे उद्योग करत असतील तर तक्रारदार कधी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला येतील का हो? अहो काय वाटलं असेल त्या मुलींना. एकतर मुळात घरदार सोडून नर्सिंगचं शिक्षण घ्यायला आलेल्या तिथे महाविद्यालयीन शिक्षण, मग नंतर घरभेटी घ्यायच्या, प्रशिक्षण आहे त्यांचं म्हणून, आणि त्या दरम्यान तुम्हाला 2 टवाळखोर येतात, एक अडवतो एक पळून जातो. आणि अशा पोरांच्या बाजू घेऊन, अशा टवाळखोरांच्या बाजू घेऊन तुम्ही तक्रारदारालाच घाबरवताय. म्हणजे तुम्हाला याच्यात म्हणायचं काय आहे, त्या गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करू नका का? तुमचं कोण लागतो तो? काय देणं घेणं आहे तुमचं?
अहो म्हणून तर मला इथं म्हणायचं आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय ना, याचं सगळं उलट करून टाकलंय. सदनिग्रहणाय खलरक्षणाय अशी परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे सगळं जर बीड शहरामध्ये चालत असेल तर तिथले खासदार आमदार काय करतायत? संदीप क्षीरसागर कुठे आहेत? संदीप क्षीरसागर कुठे आहेत? पहिल्यांदा का शोरूम मध्ये मॅनेजरला मारहाण करताना जो पीए आहे त्याच्या कानावरी बातमी गेली नाही का? त्यांनी संदीप क्षीरसागरनं सांगायला नको का? बीडचे आमदार आहेत ना ते. बीडचे खासदार कुठे आहेत? बजरंग सोनवणे का माऊली माने यांच्यासोबत फक्त फोटो काढायचे, मिठ्या मारल्याचे. अहो काय चाललंय बीड शहरात? बाकीच्या ठिकाणी पण हीच परिस्थिती. सगळीकडे बघाव तेव्हा हाच उद्योग. म्हणून तर मी म्हणतोय ना की अरे बीड मध्ये आहे का नाही कुणी कुणी? का एकाच माळेचे मणी, एका आकाचा कारनामा नाही बाहेर येत तर दुसरा आका येतो, दुसऱ्या आकाचा कारनामा नाही बाहेर येत तर तिसरा आका येतो. अरे त्या सर्वसामान्य करायचं काय? आका आणि जीन, आका आणि जीन. त्यांच्या हातात आहे तो अल्लाउद्दीनचा चिराग, म्हणजे सरकार, म्हणजे सत्ता. ती घासली, सत्तेच्या आड कोण आलं? आपल्या काय खंडणीच्या आड कोण येतंय? आपल्या काही कामाच्या आड कोण येतंय? की दिवा घासायचा जीन बाहेर. धनंजय मुंडेंनी दिवा घासला की वाल्मिक कराड बाहेर, जो हुक्म मेरे आका. सुरेश धस यांनी दिवा घासला की खोक्या भोसले बाहेर, जो हुक्म मेरे आका. तिकडं बजरंग सोनवणेंनी दिवा घासला की माऊली माने बाहेर, जो हुक्म मेरे आका. मग काय करायचं यांनी? हे सगळे आकांचे बोके सर्वसामान्य माणसाला फक्त आणि फक्त अमानुष मारहाण करणे, छळणे, दमदाटी करणे, मुलींची छेडछाड करणे, याच्या पलीकडे काही करत नाहीत. आणि हे सगळे उद्योग यांचे चालू आहेत. कुणाला दडवायचं आणि कुणाला बाहेर काढायचं हाच प्रश्न पडलाय हो. तिकडं नवनीत कावत अख्खी बीडची विस्कटलेली घडी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतायत. आजच एखाद्या मोहन मुंडेला MPDA खाली त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. 1980 सालचा जुना गुन्हा लावला त्याच्यावर MPDAचा. का आता बरेच गुन्हे दाखल होते त्याच्यावर. आणि आणखी 108 जणांना तंबी दिलेली आहे, जर कोणी उद्योग केला ते MPDA खाली अटक करू म्हणून. तिकडे दादा खिंडकर, धनंजय देशमुखांचा साडू, त्यांनी मारले, एकाला मारहाण केली म्हणून त्याला पाठवला बीड जिल्हा कारागृहात. आता त्याच्या पत्नीनं म्हणजे अश्विनी खिंडकर यांनी बीड जिल्हा कारागृहाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक तक्रार दाखल केली, त्यांच्याकडे अर्जच दिलाय. काय माहितीये? वाल्मिक कराडच्या समोर जी बराक आहे त्यात माझा नवरा ठेवला आलाय आणि त्याला वाल्मिक कराड त्याचे चेले चपाटे टॉर्चर करतायत. त्यामुळं माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, त्याला पहिल्यांदा त्या बराकीतून बाहेर काढा, माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, असं स्पष्टपणे तिने अर्ज केलाय, तक्रार दाखल. म्हणजे कारागृहात सुद्धा हे वाल्या कराड आणि त्याचे चेले चपाटे अजून आपले उद्योग चालूच ठेवलेत त्यांनी. मध्येच VIP ट्रीटमेंट मिळाली होती अशी माहिती समोर आली. त्या दादा खिंडकरनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं. दादा खिंडकरनी संतोष देशमुख प्रकरणात मदत केली. मग आता हाच आपल्या समोर आलाय, बोलल्यावर चला द्या ढोस, करा टॉर्चर, द्या धमक्या. आणि तिसरा प्रकार तर ह्याच्याही पेक्षा वेगळा आहे. मोहन चौधरी आष्टीचा सामाजिक कार्यकर्ते आहे ते. यांनी तर स्पष्टच सांगितलंय 26 मार्चच्या पूर्वी जर आमदार सुरेश धस यांचा राजीनामा घेऊन त्यांना अटक केली नाही तर मी विधान भवनासमोर येऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून देईन, आत्मदहन करीन, असा इशारा दिलाय. का माहितीये? हायकोर्टाकडनं त्यांची केस चालू आहे. सुरेश धस आणि त्यांच्यासह 38 जणांवर 395 म्हणजे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. पण अजूनही त्या संदर्भामध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही आणि माझी हॅरॅसमेंट चालू आहे
आणि त्यामुळे मी डिप्रेस झालोय, डिप्रेशनमध्ये गेलोय. जर माझ्या काही जीवाला बरं वाईट झालं तर ते धस यांच्यामुळे होईल. त्यामुळे सुरेश धस यांना पहिल्यांदा अटक करा. 26 तारखेच्या आत त्यांचा राजीनामा घ्या, नाहीतर मी विधान भवनासमोर स्वतःचा आत्मदहन करीन असा इशारा त्या मोहन चौधरींनी दिलाय. बघा काय काय चाललंय या बीड जिल्ह्यात. प्रत्येक वेळी काय ना काहीतरी नवीन गोष्ट. तिकडे नवनीत कावेत आपले बिचारे अरे पोलिसांची घडी दुरुस्त करायला जात आहेत. जो फिल्डिंग लावल त्याला डायरेक्ट इन्स्ट्रक्शनच दिलेत, अहवाल सादर करीन, मेरिटवर तुम्हाला सगळे यापुढं जे काही पोस्टिंग आहेत ते मिळतील. इकडे एवढी घडी लावतायत, मकोका लावतायत गुन्हेगारांवर, नेम प्लेट बदलतायत, जाती जातीत विष पेरलं जात आहे ते नको म्हणून, नाव फक्त ठेवतायत, आडनाव काढून टाकतायत. शस्त्र परवाने जे अवैध दिलेले आहेत ते सगळे रद्द करण्याचा प्रयत्न करतायत. आणि इकडे हे राजकारणी काय करतायत. आता एकेकाचे किस्से सगळे म्हणतात ना, फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचंच फक्त दिसतं का. आहे आमच्याकडे कच्चे चिट्टे सगळ्यांचे. बजरंग सोनावणे खासदार, धनंजय मुंडे यांच्या केसमध्ये किंवा आत्ताच्या संतोष देशमुख यांच्या केसमध्ये लोकसभेत आवाज उठवला यांनी. मानवाधिकार आयोगापर्यंत जाऊन आले. चांगलंच केलं, वाईट काय नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, चांगले प्रयत्न आहेत. पण तुम्ही काय करताय. तुमचे चेले चपाटे कार्यकर्ते काय करतायत. तुम्हाला कोणतरी आका बनवतंय, त्या जीनचं काय. पहिले त्याला उचला आणि त्या दिव्यात घाला, त्या चिरागमध्ये. नाहीतर जसं धनंजय मुंडेंचं झालं ना, त्या वाल्या कराडच्या नादी लागून मंत्रीपद पण गेलं. आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार आहे. उद्या तुमच्या बाबतीत असं पाहिजे का तुम्हाला घडवायला. काय केलं तुमच्या कार्यकर्त्यांनी माहिती आहे तुम्हाला का विसरलात. काय केलं तुमच्या कार्यकर्त्यांनी 18 फेब्रुवारीला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काय बजरंग सोनावणे यांचा कार्यकर्ता माऊली माने यानं काय केलं. आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे, तुझ्या समाजाचं गावात एकच घर आहे, पैसे दिले नाहीस तर तुझं घर गावातून उठवू, तुला खलासच करतो, अशी धमकी दिली. आणि आणखी 2 टाळकी हाताशी घेतली आणि वेड्यासारखं मारलंय, अमानुष मारलंय. आपण सगळ्यांनी बघितलंय, ते सगळ्यांनी बघितलंय. आता तो अल्पवयीन आहे म्हणून मी त्याचं नाव घेत नाही. अंबाजोगाईत हा मुलगा गेला होता आणि त्यावेळी हे सगळं घडलं. अंबाजोगाईतील दस्तगीरवाडी इथं राहतो तो आणि याला नेला कुठं, हत्तीखाना परिसरात अंबाजोगाईतल्या, आणि तिथं बदडला. आता एवढं सगळं केल्यानंतर वडिलांनी फिर्याद दिली, जातीवाचक शिवीगाळ केली, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते दोघे अल्पवयीन, जी 2 टाळकी होती ती. पण या माऊली मानेला आत घेतला, अटक झाली. आता एवढं बाहेर न येतं तोच बजरंग सोनावणे आणि माऊली माने यांचे मिठ्या मारल्याचे फोटो आलेत समोर. पोस्टर बघताय तुम्ही समोर. एवढ्या जवळचा एक कोवळं पोरग, किती वय असेल त्याचं, मिसरूळ पण फुटलं नसेल. एवढ्या जवळ तुमच्या एवढा निकट कशासाठी का. काय मिळवताय तुम्ही ह्याच्यातनं तुम्हाला दाखवायचं काय आणि सांगायचं काय. म्हणजे बजरंग सोनावणे खासदार म्हणून तुम्ही निवडून आलात, तुम्हाला लोकांनी अख्ख्या बीडचा प्रथम नागरिक बनवलंय असं तुम्ही प्रत्येक वेळी सांगता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं, लोकांपर्यंत जाऊन जनआक्रोश मोर्चात सामील झालात, लोकसभेत आवाज उठवलात, प्रत्येक वेळी मस्साजोगला गेलात, धनंजय देशमुखांना धीर दिलात. आणि इकडं काय, माऊली माने सोबत तुमचे फोटो, नाव पण काय माऊली. अरे माऊली लोकांना जवळ करते, मारत नाही. दया, माया, नम्रता हे शब्द आहेत त्या माऊलीसाठी. आणि तुम्ही काय केलंय, या असल्या कार्यकर्त्यांना फोकलून काढलं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा. म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे 4 बोट आहेत त्याचा विचार कधी केलाच नाही तुम्ही. आका, त्यांचा आका, याच्या पलीकडे तुम्ही काय बोललाच नाही. आणि आज याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काय सांगणार तुम्ही आता याच्याबद्दल. काय उत्तर आहे तुमच्याकडं. का असं म्हणणार तो स्वतःहून मिठीत आला म्हणून मग मी जवळ घेतला, म्हणून मी फोटो काढला. काय बोलायचं काय तुम्हाला. ही अशी जर सगळी पोरं उद्या जिन बनून तुमच्या चिराग त्या दिव्यामध्ये सत्तेच्या, म्हणजे तुमच्याकडे काय जे काय खासदारक्यांचे काय पद आहे, म्हणजे आमदार खासदारांनी जी पांघरलेली पदाची झूल आहे ना,
त्या झुलीखाली हे बसतात आणि झुलतात आणि झुलवतात सर्वसामान्य माणसांना तुमच्या नावानं, आणि मग हीच पुढे भविष्यात वाल्या कराड बनतात, जो मग सगळ्या चेल्या चपाट्यांना टोळ्या तयार करून खंडणीच्या माध्यमातून खून घडवून आणतात. पुढचा आका सुरेश धस, ज्यानं आका हा शब्द महाराष्ट्राला प्रचलित करून दिला. याच्या आधी आम्ही आलिफ लैला वगैरे यांच्या दंतकथांमध्ये गोष्टीत अरेबियन नाईट्स मध्ये ऐकलं होता आका, जो जिन म्हणायचा जो हुक्म है मेरे आका. पण या सुरेश धसानी आका हा शब्द महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारक्या पोराच्या सुद्धा तोंडात आणून दिला. काय सांगितलं तुम्ही? वाल्मिक कराड आका आणि त्याचा आका धनंजय मुंडे. इथपर्यंत तुम्ही ठेवलं सगळं वातावरण. आणि नंतर काय झालं? तुमच्या दिव्यातनं नाही, तुमच्या खोक्यातनं एक जिन बाहेर आला, ज्याचं नाव आहे खोक्या पार्टी गोल्डमॅन सतीश भोसले. यांनी काय उद्योग केले हे तर सांगायची गरजच नाही. स्वतःहूनच सांगत होता तो, सुरेश धस अण्णा म्हणजे माझा विठ्ठल, माझा बॉस. फोटो सुरेश धस बॉस, फोटो सुरेश धस विठ्ठल. सगळ्या रॅलीतनं बोंबलत फिरतोय पैसे वाटत, गड्ड्या घेतोय गाडीमध्ये आणि फेकतोय अक्षरशः. एवढा पैसा झालाय त्याला. ते सोडा, त्याच्या पलीकडे जाऊन घरात टेबलावर किती बंडलं ठेवून किती नको, शेवटी पैशानीच आंघोळ, नोटांच्या बंडलांनी आंघोळ. नंतर काय आहे, लाईफ होतो खोक्या भाई जैसी असं म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये हा पट्ट्या टॉवेलवर फिरताना दिसतोय, लक्झरियस लाईफ जगतोय. आणि ह्याचं काय, शिरूर कासारमधल्या झापेवाडी फाट्यावर एक पत्र्याचं शेड, म्हणायला पत्र्याचं शेड, काय ग्लास हाऊस. आत गेल्यावर काय एसी, काय सोफा, काय लक्झरियस सगळं. आणि दारासमोर 15-20 गाड्या पार्किंगला. खोक्या भाई पत्र्याच्या शेडमधनं बाहेर आला, गाडीत बसला की पुढच्या चौकात त्या गाडीतनं उतरणार, दुसऱ्या गाडीत बसणार की परत तिसऱ्या चौकात तिसरी गाडी, चौथ्या चौकात चौथी गाडी. अरे कुठनं आला एवढा पैसा? उत्तर काय, कारखान्याचे पैसे मिळाले. अरे सावकारकीचा धंदा करतो ते सांग की, हरणांच्या काळविटांच्या शिकारी करतो ते सांग की, मोर मारून खातो आणि दुसऱ्याला मटण पुरवतो ते सांग की, मुकादमांच्या टोळ्यांमध्ये जे मजूर असतात, जे उचल फेडू शकत नाहीत, त्यांना उचलून बदड बदड बदडून त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करून मुकादमाला निम्मे आणि स्वतःला निम्मे ठेवतो ते सांग की. हे कधी सांगणार महाराष्ट्राला? आणि त्यात बाकीचे कारनामे समोर. कुणाला तरी बॅटनं बदडतोय, 7 ठोके पायावर मारलेत, लाता बुक्क्यांनी बाकीच्यांनी मारलं ते वेगळंच, ते पण उघडं करून. ते नाही झालं तर वाघरं लावलेली शेतात, हरण वाघरात अडकायच्या ऐवजी पळून गेलं म्हणून ढाकणे पिता पुत्रांना असं मारलंय की बापाचे 8 दात तोडलेत आणि पोराच्या गुडघ्याची वाटी फोडली. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन धमक्या. एवढं करून पोलिसात हजर नाही, बोंबलत बाहेर फिरतोय. जातोय कुठं? प्रयागराज सापडतोय तिथं, तिथून घेऊन येतात आणि मग सुरू PCR MCR वाऱ्या सुरू याच्या जेलमधल्या. एकीकडे सुरेश धस यांनीच मान्य केलं, हो तो माझा कार्यकर्ता आहे, म्हणजे आका तुम्ही झालातच ना त्याचे. मग खोक्या एवढा खोक्यातनं बाहेर येऊन मोठा कसा झाला? त्याच्याकडे खोक्यात मावणार नाहीत एवढ्या नोटांची बंडलं आली कुठून? कुठनं आला एवढा पैसा यांच्याकडं? हा काय प्रकार आहे नेमका? महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय. आणि राहिला तिसरा प्रकार, तो तर काय बोलायची गरजच नाही, जो अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड. सुनो सुनो दुनिया के लोगो, आठवतोय अंदाज अपना अपना पिक्चर, मिस्टर गोगो. काय कारनामे आणि काय किस्से. आता परत म्हणू नका तुम्ही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचंच ऐकवताय.
बजरंग सोनवणेंचे पण सांगितलं, सुरेश धसचं पण सांगितलं. सुरेश धसांवर काय काय गुन्हे दाखल आहेत आणि कसा आष्टीचा बॉस आहे म्हणून कितीतरी तक्रारी आल्यात. काय झालं पुढे त्याचं? सुरेश धस देवेंद्र फडणवीसांना म्हणतात आमचा बाहुबली. आता पुढे काय बोलणार तुम्ही? काय बोलणार तुम्ही सांगा ना. हे जे बीड जिल्ह्यात जे चाललंय ना, प्रत्येकाने वाटून घेतलेत आपले एरिये. आष्टी माझी, पाटोडा तुझा, केस तुझा, अंबाजोगाई माझा, माजलगाव माझं, बीड तुझं, परळी तुझं. आणि खेळा खेळ हा रात्रीचा खेळ चाललेला आहे, हा रात्रंदिवस खेळ चालली आहे. राखेची अवैध वाहतूक, वाळूची अवैध वाहतूक चालू आहेत, त्यात पण उद्योग. या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रातल्या या बीडमध्ये एकेकाळी जी संतांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, अहो ज्या रावणाला अडवलं, ज्या जटायूने त्याचं मंदिर आहे तिथं, एवढी उत्तम भूमी, अशा पवित्र भूमीला हे सगळे बदनाम करतायत. आका आणि त्यांचे जिन अक्षरशः थैमान वाजवले तिथं आणि त्यांच्या साथीलाही सगळे, त्यांच्या दिमतीलाही सगळे पोलीस. बघितलात ना मागाचा प्रकार ऐकवलेला. मी प्रमुख आहे म्हणतोय, मी इन्चार्ज, आणि गुंडाला वाचवतोय तक्रार दाखल करू नका म्हणून. अरे काय चाललंय? दस्तूर खुद्द सिव्हिल सर्जनला सुद्धा तू 10 मिनिटं तोरा दाखवतो. कावत साहेब ऐकत असाल तर बघा, दुपारीच लाईव्ह केलं होतं. सिंगम अधिकारी कसा असतो अख्खा महाराष्ट्र पाहतोय ते. फिल्डिंग लावाल तर खबरदार. मेरिट दर्जेदार तोच ठाणेदार, असं लाईव्ह केलं आम्ही टॉप न्यूज मराठीनं. पोहोचवलं तुमचं कार्य लोकांपर्यंत. आणि अशा बीड जिल्ह्यात अजूनही असे पोलीस आहेत की जे तक्रारदारांना काय अगदी म्हणजे काय समजतात कुणास ठाऊक. पोलीस स्टेशनला त्यांनी यायचं का नाही ही भीती वाटते. आणि अशा परिस्थितीत जर हे सगळे उद्योग घडत असतील, असे आका तयार करून, आका आणि त्यांचे जिन, जिन काय पाहिजे तेवढे मिळतात. जरा काय चिरीमिरी दिली, जरा काय खायला प्यायला पैसे दिले, जरा काय दारूच्या बाटल्या मटणं चटणं दिली की संपलं. इलेक्शनला वापरायची आणि नंतर ते जे काय उद्योग करतील ते 5 वर्ष त्याच्यावर पांघरून घालत बसायचं. या सगळ्या उद्योगांमुळे ना बीड जिल्हा पोखरला गेला. बीडला लागलेली कीड पॉलिटिशियन्स, हे सगळे जे गुंडगिरी करणारे गुंडपुंड आणि त्यांच्या जोडीला हे पोलीस जे वर्दीशी इमान राखत नाहीत, आणि यांचं एक नेक्सस तयार झालं आणि यांनी अख्ख्या महाराष्ट्रात बीड काय परिस्थितीत आहे हे दाखवून दिलं. त्यामुळे पहिल्यांदा हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय, अरे या बीडमध्ये एक तरी गुन्हाचं आहे का नाही बाबा. याला नाव ठेवावं तर तो काहीतरी उद्योग करतोय, त्याला नाव ठेवावं तर हा काहीतरी उद्योग करतोय, याला नाव ठेवावं तर हा काहीतरी उद्योग करतोय. असे उद्योगच सगळे करत असतील तर असंच म्हणायला येते, एकाच माळेचे मणी, दुसरं म्हणायचं काय यांना. आमदारकी खासदारकी मिळाली, मंत्रीपद मिळाली की आम्ही मोकळे. अहो 40-45 वर्ष राज्य यांचं, पालकमंत्री पण हेच, मंत्री पण हेच. काय त्या बीड जिल्ह्याची अवस्था करून ठेवली. मुख्यमंत्र्यांनी एवढा चांगला अधिकारी आणून दिलाय. अरे आता तरी पोलिसांना नीट वागा. सगळेच पोलीस काय चांगले आहेत का, वाईट आहेत का? नाही, आम्ही कधी म्हणालो. अहो चांगले पोलीस आहेत म्हणून तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं जागतायत, फिरतायत. सगळेच वाईट असते तर किड्या मुंगेसारखे हाल झाले असते. ते PSI पाटील, प्रशांत महाजन, PI यांच्यासारखे कृपा करून बनू नका. या आरोपींना मदत करू नका, यांच्या दिमतीला फिरू नका. पगार सरकार देतंय हे नाहीत. हे आज देतील, उद्या तुम्हाला काय परवा, नंतर तांगड्यावर करतील. कोण नाही येणार तुमच्या. अहो बघा, ज्या ज्या आकानं हे सगळे पाळले त्यांची अवस्था. आज सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलेली आहे. एवढी वाईट परिस्थिती आली.
त्या वाल्मिक कराडच्या संगतीला लागून धनंजय मुंडे एवढं चांगलं उत्तम व्यक्तिमत्व महाराष्ट्रात बघत होतो. काय वक्तृत्व, काय झालं आज? बोलायला मिळेना, राजीनामा देऊन घरात बसावं लागलं, अधिवेशनात सुद्धा येता येईना. कशाला संगत पाहिजे होती या वाल्याची? तुम्ही मोठं केलं त्याला आणि तेच मानगुटीवर बसलं. सुरेश धसाना पण हेच म्हणायचंय, कशाला खोक्या बिक्याच्या नादी लागता, कधी खोक्यात जाल तुम्हाला पण नाही कळायचं. उलट असल्या खोक्यांना ठोके देऊन खोक्यातनं बाहेर काढायला पाहिजे होतं तुम्ही त्याच वेळी. नाही मीच गुन्हे दाखल करायला लावले, तो गुन्हा मीच दाखल करायला लावला. अरे कशाला सांगताय? वाढदिवसाचा फोन भले तो 2-3 वर्षापूर्वीचा असू दे, म्हणजे तुमची ओळख केवढी जुनी आहे याच्यातनंच क्लिअर होतंय ना. आशीर्वाद असू दे तुमचा अण्णा, की लगेच सुरेश धस बोलतात 100%, 99 नाही 100%. आता एवढी तुमची जवळची जवळी घसट. अहो त्या खोक्याला त्याच वेळी खोक्यात घालायला पाहिजे होतं ना, ज्यावेळी उद्योग समोर झाले. पण आष्टीतल्या तुमच्या कथा कहाण्या, जसं आता ते सामाजिक कार्यकर्ते मोहन चौधरी आणखी बाकीचे येत आहेत बाहेर घेऊन, करायचं काय? सर्वसामान्य माणसांनी बघायचं कुणाकडे, हा मोठा प्रश्न पडलाय हो. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हेच कळना झालंय. सगळ्यांची मदारणं आता. अजितदादा बीडचे पालकमंत्री आहात तुम्ही, तुमच्यावर आहे. उपमुख्यमंत्री तर महाराष्ट्र राज्याचे आहातच, पण बीडचं पालकत्व तुमच्याकडे आहे. ही सगळी घाण आहे नाही. हे वाल्या करार तो तर गेलाच होता त्याच्या गुन्ह्यानं, पण हे खोक्या फिक्या ते माऊली माने बिने घ्या सगळी आणि भरा खोक्यात आणि द्या टाकून कुठेतरी. तर यांच्यामुळं तुमचेच सगळे जे पुढचे राज्यकर्ते भविष्यात मोठे बनणार आहेत ना, अहो ते खोक्यात जायची वेळ येईल. सुधरवा यांना, तुमचा जरा खाक्या दाखवा. शिस्तप्रिय वक्तशीर नेते तुम्ही, रोखठोक बोलणारे. जमल तर जमल, नाहीतर नाही सांगणारे तुम्ही. लावा की या सगळ्यांना कामाला. मकोका MPDA घ्या ना. कोण अडवतंय? सरकार तुमचंच. पूर्ण मॅन्डेट 5 वर्ष हलत नाही तुम्ही, मग घ्या ना. यांची हालत अशी करा की हे परत बीड जिल्ह्यात त्यांनी डोक्यावर काढलं पाहिजे, चळाचळा कापले पाहिजेत. अजितदादांचं नाव घेतल्या घेतल्या एवढी धमक आहे ना तुमच्यात, रुजवा ना ते. हा जवळचा तो लांबचा कशाला पाहिजे हो? सर्वसामान्य माणसांचं वाटोळं करून टाकलं या सगळ्यांनी. संसार उघड्यावर पाडले. 102 दिवस झाले धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांना अजून धड दुःख नाही व्यक्त करता आलं. रोज बघाव तेव्हा रस्त्यावर, रोज त्या वैभवीनं भाषणं करायची, रोज त्या धनंजय देशमुखांनी बाईट द्यायच्या आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. अरे किती वेळा हात पसरायचे न्यायासाठी? किती वेळा? काय लिमिट आहे का नाही त्याला? आलंय घोडा मैदान जवळ आलंय, वाल्या कराड त्याच्या चेल्या चपाट्यांचं. पण याच्यामुळे एक चांगला नेता तुमचा गळाला लागला, याचा पण विचार करा कधीतरी. भविष्यात बरेच नेते घडवणार ना तुम्ही. तुम्हीच दिलं होतं बीडच्या पहिल्याच DPTC मीटिंगच्या आदल्या दिवशी तिथं माहिती, सकाळी त्याच दिवशी, की आजूबाजूला स्वच्छ प्रतिमा असलेली माणसं ठेवा. हेच वाक्य तुम्ही धनंजय मुंडेंना खूप वर्षांपूर्वी सांगायला पाहिजे होतं हो. कारण की त्या वाल्या कराडचे गुण तुमच्यापर्यंत पोचले का नाही हाच प्रश्न पडलाय. तर नियोजन करायचं सभांचं कार्यक्रमांचं असू देत. धनंजय मुंडेंचा मित्र आहे. काय झालं? राजीनामा घ्यायची वेळ आली ना. मग एवढं सगळं चांगलं काही मिळालंय, सगळं काही चांगलं दिलंय, तरी सुद्धा बीडमध्ये पालकमंत्री कोण? अजितदादा. नवनीत कावत सारखे डॅशिंग सिंगम अधिकारी. आता आणखी काय पाहिजे? पोलीस प्रशासन सरकार मदतीला आहे, तरी गुंडांचा थैमान चालूच. तिकडे कोणतरी म्हणतोय तो निखिल फड, पुढचा वाल्मिक कराड मी बनणार म्हणून. अरे काय काय तुमची म्हणजे तुमची स्वप्न काय आहेत? अरे या पोरांना घ्या कधीतरी, बसवा, यांना मार्गदर्शन द्या. अरे वाल्या कराड तुझा आदर्श असेल तर तो वाल्या कराड कुठे आहे आता?
कुठं आहे? अहो किती दिवस झाले कोठडीत आहे. 31 डिसेंबर पासून जो आत गेलाय ना तो अजून आतच आहे, तो बाहेर येत बी नाही आता. हे जर तुमचे आदर्श असतील तर कसं काय, म्हणजे तुमचं भविष्य काय आहे? अजूनही रील, अजूनही व्हिडिओ, आमचा वाल्मिक अण्णा, आमचा ह्यावर, आमचा त्याव. अरे म्याव म्याव करत बसलीत आत. माझं तर मत आहे ही जी पोरं आहेत ना ही सगळी, अहो अजून मिसरूड पण फुटलं नाही यांना. 22, 23, 22, 15, 16, 17, 18 हे माऊली माने केवढे. अहो यांच्या आई वडिलांना मला एकच सांगायचंय, सुधरवा पोरं, पिढ्या सुधरवा आपल्या. या राज्यकर्त्यांच्या नादी लावू नका, काही नाही मिळायचं. निवडणुकीत फक्त 2 हाडकन फळक पाणी, याच्या पुढे काही नाही मिळत. एखादी चपटी, संपलं. नंतर काय? नंतर तू बस बोंबलत, मी आलो निवडून. अरे या गुन्ह्यांमुळं पुढच्या पिढ्या सगळ्या बर्बाद होतील. या वाल्या, कराड, खोक्या, भोसले, माऊली माने ही काय आहे? तो सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, तो काय बरीच नाव आहे ती, महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, हे कोण आहे ते? अहो यांच्या नादी लावून पोरांची सगळी भविष्याची वाट लावतील. आता ते तर गेले आत, तरी बाहेर धोसरा काढताय ती. कृष्णा आंधळेचा वाढदिवस, आमच्या भैयाचा वाढदिवस टाका रील. अरे काय कुठं? अहो चांगलं शिका, चांगलं मोठं करा त्यांना. यांच्या नादी फोकलून काढा ना. कशी जातात घरातनं बाहेर. सरळ त्या पोराला नेहलाय त्या माऊली मानेनं हत्तीखाना परिसरात. आणि काय मारलंय बघितलं ना तुम्ही? अंजली दमानीने व्हिडिओ व्हायरल केलाय बघा, तो व्हिडिओ ट्विट केलाय. काय मारलंय बघितलं का तुम्ही? अहो मरायचंच होतं बाकी आता ते. अहो ही कसली दहशत आहे? एवढं उत्तम सुजलाम सुफलाम बीडचं नाव कुठं आहे? अहो महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा जो आहे ना महाराष्ट्राचा, तो एकमेकांना जोडला गेलेला आहे. एकमेकांचा जीव गुंतलेला आहे. बीड, परभणी, नांदेड, तिकडे धाराशिव, सगळे एकमेकांच्यात आहे. रोटी बेटी व्यवहार चालतात, वाहतूक चालते, दळणवळण चालतं. त्यात हा उद्योग कुठून येतो? दमदाटीन, शिवीगाळ, जातीवाचक शिवीगाळ आणि भांडण, मारामाऱ्या, हवेत गोळीबार, खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न. काय करायचं या गोष्टींना आणि काय मिळणार आहे? रोज उठसूट आम्ही आपलं यायचं, या टॅबलावर बसायचं खुर्चीवर आणि आज काय बीडचा किस्सा सांगत बसायचं. अरे वाईट वाटतंय सांगताना, वाईट वाटतंय. चांगलं नाही वाटत, वाईट वाटतंय. अहो लचके तोडले यांनी या बीडचे. हा माझा आणि तो माझा आणि तो जवळचा आणि ही माझी जात आणि तो माझा धर्म, याच्यात अडकून टाकलं सगळ्यांनी. अहो माझी सगळ्या राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, तुमचे जे सगळे जीन आहेत ना, ह्यांना सगळे एका लाईनीत घ्या आणि घ्या आत. हे असली जवळ पण करू नका. यांच्यामुळे बदनामी तुमची होते, यांच्यामुळे नाव खराब तुमचं होतंय. कोण कुठला काय व्हिडिओ काढतोय, व्हायरल करतोय, अरे पण त्या व्हिडिओ दिसताय ना तुम्ही का टाइमपास म्हणून व्हायरल झालाय? काहीतरी केलंय, पेरलंय म्हणून उगवलंय. नियम सगळ्यांना सारखे, फक्त धनंजय मुंडेंनाच नियम नाहीत. नियम सुरेश धसना पण लागला पाहिजे, नियम बजरंग सोनवणेनं पण लागला पाहिजे. नियम महाराष्ट्रातला कोणी आमदार, खासदार, मंत्री चुकू देत, नियम सगळ्यांना सारखा आहे. नियम कोणालाही वेगळा नाही. कायदा कानून भारतात प्रत्येक व्यक्तीला सारखा. याच्यात भेदाभेद काय करायचा आहे? आणि सगळ्या पोलिसांना पुन्हा एकदा माझी हात जोडून विनंती आहे, नवनीत कावत जे डॅशिंग अधिकारी बनून तिथं आलेत, जी विस्कटलेली घडी सुधारवायचा प्रयत्न करतायत, त्यांना साथ द्या. त्यांना साथ द्या, तर घडल बीडमध्ये काहीतरी चांगलं. आता अवघड अवस्था आहे.
अहो त्या बीडमध्ये पण कुटुंब राहतात, पोरं बाळ आहेत त्यांची, त्यांना जगू द्यात ना सुखानं. ऊसतोड कामगारांचा जिल्हा समजला जातो तो. कधीतरी भविष्यात तिथून सुद्धा मोठमोठे अधिकारी घडतील ना. तुकाराम मुंडे कुठलं उदाहरण आहे? याच बीड जिल्ह्यात आज कुठं आहेत? असा ऑफिसर असला पाहिजे अशी मागणी होती. आमच्या जिल्ह्यात या, आमच्या जिल्ह्यात या म्हणून. तुमच्याच जिल्ह्याचे आहेत ते. आता तुमच्याच जिल्ह्यात आणावं लागतंय त्यांना सुधारवण्यासाठी, अशी परिस्थिती आली आज. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रात आता एकच महत्त्वाची घटना आहे की या बीड जिल्ह्याला सुधारवणं. त्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पोलीस, राज्यकर्ते सगळ्यांनी एकत्र या, चांगलं काम करा. अहो चांगली माणसं आहेत ना तुमच्याकडं. 6 मतदारसंघातनं 6 जण निवडून दिले की. माजलगाव प्रकाश सोळंके, केज नमिता मुंदडा, बीड संदीप क्षीरसागर, आष्टी सुरेश धस, इकडं परळीतनं धनंजय मुंडे, तिकडं गेवराईतनं विजयसिंह पंडित, खासदार बजरंग सोनवणे. आणखी काय पाहिजे? पंकजा मुंडे विधान परिषदेवर. अहो करा ना सगळं चांगल्या पद्धतीनं, बीड घडवा ना. कशाला एकमेकांच्या उन्या दुन्या काढत बसताय? आणि या तुमच्याच मधले तुम्हाला जे एकमेकांकडे त्रास होतोय ना, किंवा तुम्हाला एकमेकांपासून दूर करतात, त्यांना पहिले बाजूला करा. हीच सगळी गँग, ही कराड, खोके, फिके काय आहेत ते, माऊली फिवार कशाला पाहिजे? यांच्या जीवावर निवडून आलात का तुम्ही? जनतेने निवडून दिलंय तुम्हाला, जनतेसाठी काम करा ना. कशाला पाहिजे राजकारणात ही गुंडशाही? तुमच्याच नावानं मोठे होतात, मिरवतात. कुठं धाब्यावर भांडण कर, कुठं हॉटेलवर भांडण कर, कुठं ह्याला ठोकून काढ, कुठं त्याला मार. अरे काय पद्धत आहे? बॅटनं ठोके टाकतोय, एक मरस्तवर मार खातोय, एक दात पाडतोय, एक गुडघ्याची वाटी फोडतोय. काय काय चाललंय? अरे महाराष्ट्रातच बीड आहे, बाहेर नाही कुठं. वाईट वाटतं जेव्हा बीड मधली अशी एखादी घटना समोर येते. येडे नाहीत सगळे पत्रकार, प्रसार माध्यम फक्त बीडवर कॉन्सन्ट्रेशन करायला. कशासाठी माहिती आहे? हा एवढा दबाव, ही एवढी सगळी माध्यमं बीडचं जेव्हा उकरून काढतील ना तिथली घाण सगळी, तेव्हा हे जागे होतील हे नेते मंडळी. आणि चला बाबा आता तरी स्वच्छता अभियान राबवू म्हणून बीड स्वच्छ करतील. बाकी काय नाही हो. वाल्या कराडच्या आधी कोण 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 बीडवर बोलत होतो? कोण बोलत होतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आधी कोण बीडवर बोलत होतं? एका दुसरी घटना घडली, आली बातमी, दाखवलं, संपलं. का सलग लावलं जातंय? एक नाही 1000 कारनामे बाहेर. किती बी प्रयत्न करा, काहीतरी रोज आहेच बीडमध्ये नवीन, काहीतरी चालूच. या अशा सगळ्या गोष्टींमुळे ना बीडचं नाव पत्रकारांनी, माध्यमांनी बदनाम केलं असं अजिबात म्हणू नका. उलट आम्ही ज्यांनी बदनाम केलं ना त्यांची नावं पुढे आणली. आता त्यांच्यावर कारवाई करायची जबाबदारी सरकारची आहे. सरकारची जबाबदारी आहे. मोठमोठे नेते आहेत सरकारमध्ये, ताकद असले. अहो एका मिनिटात सुतासारखे सरळ होतील हे सगळे. किती वेळ लागतो हो? ते खोक्या बिक्या, त्या माऊली, ते कराडबीर, किती वेळ लागतो सांगा मला? एवढी मोठी यंत्रणा आपली महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा, CID आहे, राखीव फोर्स आहे, स्थानिक पोलीस आहेत. काय पाहिजे काय? एका मिनिटात धुवून काढतात ते सगळ्यांना. पण नाही ना, लागे बांधे आमचे. यो माझ्या जवळचा, त्यो माझ्या जवळचा, हा माझा, तो माझा, हेही माझं आणि तेही माझं. म्हणजे माझं ते माझं आणि तुझं पण माझं. आणि मग घेतलं ओझं. या सगळ्या ओझ्याखाली दबलं जातंय ना ते सर्वसामान्य माणसाचं जीव. हाल हाल होत आहेत त्यांच्या अक्षरशः. या तुमच्या गुंडपुंडांच्या, या सगळ्या पोलिसांनी दुर्लक्ष करण्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे ना सर्वसामान्यांनी न्याय कुठं मागायचा हा पहिला प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं याकडं कृपा करून दुर्लक्ष करू नका. याला तितकंच महत्त्व द्या. तुमच्या आमच्या शरीराचा एखादा अवयव जर तिथं काय लागलं, दुखलं, खुपलं ना तर आपण मलमपट्टी करतो, तोडून नाही टाकत लगेच त्याला. ते काय गँग्रीन नाही झालंय. बीड महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा तितकाच जीव आहे बीडवर आणि बीडचा पण महाराष्ट्रावर जीव आहे. एक संध आहोत आपण. कशाला जातीपातीच्या कोरापती काढायच्या आणि कशाला गुंड्यांना पोचताय?
लाईव्ह ऐकत असाल ना टॉप न्यूज मराठीचं, तर या खरंच हे परत एकदा बघा, ऐका, तुमच्या नेत्यांपर्यंत पोचवा. हे आम्हाला एवढंच सांगायचं आहे. ह्याच्यातनं जीव तिळतिळ तुटतो जेव्हा बीडमध्ये अशा घटना घडतात आणि त्या माध्यमातून हे असले सगळे खोके बोके तयार होतात, ज्याच्यामुळं सगळ्या समाजाची वाट लागते. त्यामुळे हात जोडून कृपा करून विनंती परत एकदा करतो की बीड जिल्ह्यातलं वातावरण शांतताप्रिय राहावं, कायदा व सुव्यवस्था उत्तमरित्या नांदावी, तिथली गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा आणि या गुंडापुंडांना लाथा घाला आणि कोठडीत टाका, यांच्यावर गुन्हे दाखल करा. तर आणि तरच तुम्ही नेते आहात हे सिद्ध होऊ शकेल. नाहीतर पुन्हा एकदा म्हणायची तीच वेळ येईल की बीडमध्ये नाही का हो कुणी गुणी, सारे एकाच माळेचे मणी अशी म्हणायची वेळ येईल. शेवटी एका नाटककारानं एक वाक्य लिहिलं, त्या वाक्यापर्यंत येऊन पोचतो जे तुम्ही पोस्टरवर पाहताय तुम्ही. पण मला तिथं फुल्या मारायला लागल्यात. सगळी मान्यता आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळे आहेत, पण उपयोग काय? नुसते झुल पांघरलीत, त्याच्या पहिलं काय नाही. मान्यतेच्या जाग्याखाली सगळेच. तर मला पुढे बोलायची गरज नाही. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सगळ्यांना कळतंय की मला काय बोलायचंय. जे काही शब्द आहेत ते शब्द बाजूला काढा, शब्दांच्या माध्यमातून तळमळ लक्षात घ्या आणि ओळखा. बीडला सुधरवायचंय, बिघडवायचं नाही. बिघडवणारे जे आहेत ना, त्या सगळ्यांना आत घातलं ना, बीड आहे तसं स्थिर, उत्तम, व्यवस्थित, सर्वसामान्यांसाठी जगण्यासाठी खुला रस्ता करून द्या, मोकळा श्वास करून द्या. नाहीतर परत 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 तेच म्हणायची वेळ आमच्यावर आणून देऊ नका की बीडला आत्ता जी वाळवी लागलेली आहे, जी कीड लागलेली आहे, ती जर कोणी नष्टच करत नसेल, एक काढला की दुसरा येतो, दुसरा काढला की तिसरा येतो, आका आणि त्यांच्याकडे काही दिवे कमी नाही आहेत, चिरागमधून जीन बाहेरच येतात. या सगळ्यांना परत एकदा खोक्यात घाला, नाहीतर परिस्थिती इतकी वाईट होईल की बीडला कुणी नाही का गुणी, का सारे एकाच माळेचे मणी अशीच म्हणायची वेळ येईल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.